श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थांचा 10 एप्रिल रोजी तिथीनुसार प्रगट दिन आहे. त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रगट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रगट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. श्री स्वामी समर्थांचा 10 एप्रिल रोजी तिथीनुसार प्रगट दिन आहे. त्यानिमित्तानं स्वामींच्या प्रगट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट श्री स्वामी समर्थ हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात. त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले. 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. यानंतर ते शैल्य यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले. याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वाळूर रचले. एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला. लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती त्या वारुळावर पडली. यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली. हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता. मात्र स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटामध्ये दाखल झाले असं सांगितलं जातं. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असं देखील सांगितलं जातं. नंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले. त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले. श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांनासुद्धा दीक्षा दिली. पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झालं. याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपवल्याचे दाखवले आहे. पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.